अहमदनगरला आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची जय्यत तयारी आता बघायला मिळते आहे। या ठिकाणी जे ओबीसी बांधव आहे ते जिल्हाभरातून येणार आहे आणि त्यासाठी आता जेवणाची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। पुलाव भात जो आहे तो या ठिकाणी देण्यात येत आहे त्यांना। आपण बघू शकतो की ही व्यवस्था जी आहे ती या ओबीसी बांधवांकडून करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जे ओबीसी बांधव आहे ते अहमदनगरच्या या क्लेरा बुल्स मैदानावरती दाखल होत आहे आणि त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्था जी आहे ती आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे। काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? आज जो सर्व ओबीसी समाज आलेला आहे सर्वांच्या कोणाची गैरसोय होऊ नये त्यासाठी एक 70 ते 80 हजार लोकांचा जेवणाची सोय व पाण्याची व्यवस्था ही सगळं समाज बांधवांतर्फे करण्यात आलेली आहे। मेडिकल कॅम्प देखील लावले आहेत। हो, मेडिकल कॅम्प पण करण्यात आलेले आहेत। आरोग्य सेवेसाठी पण ज्या काही गोष्टी लागतात आहेत, ॲम्ब्युलन्स असू, काही औषधं असू, जे इमर्जन्सी ड्रग असू, काही डॉक्टर्सची टीम आहे, सर्व टीम आम्ही इथं उपलब्ध करून ठेवलेली आहे सगळी। तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला भटारखाना देखील बघायला मिळतो आहे। जे नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि कोणती गैरसोय होऊ नये यासाठी देखील आता ह्या ठिकाणी काळजी जी आहे ती घेण्यात येत आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे। कॅमेरा तुषार नन्नवरेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।